या व्हिडिओमध्ये सेल्स इनव्हॉइस विदाऊट प्रोडक्शन कसं बनवायचं हे पाहणार आहे. त्यासाठी फिनिश गुडचा एक पार्ट क्रिएट करणार आहे. आयटम मास्टर सर्च करा. सर्च केल्यानंतर तो आयटम मास्टरचा मॉड्यूल ओपन होईल. ओपन केल्यानंतर फिनिश गुडचा पार्ट ज्याचा सेल्स इनव्हॉइस बनवायचा आहे ते बघणार आहोत. तर सर्वात आधी ग्रुप मास्टरमध्ये फिनिश गुड सिलेक्ट करणार. फिनिश गुड सिलेक्ट केल्यानंतर त्याचा सब ग्रुप सिलेक्ट करणार आणि तुमचा आयटम कोड पडणार FG001 हा सिस्टीम जनरेटेड असेल. त्यानंतर तुम्ही आयटम नेम टाकणार. जसं की मी टाकतो ब्रॅकेट. ब्रॅकेट हे माझं फिनिश गुड असेल जे की मी सेल करतो. त्यानंतर कस्टमर आयटम कोडही टाकू शकतो जो की समोरच्या कस्टमरकडून प्रोव्हाइड केला जातो. यानंतर आपल्याला टॅक्स सेटिंग करावे लागेल. टॅक्स सिलेक्ट करण्यासाठी GST डिटेल्सवर मॅन्युअल टॅक्स सिलेक्ट करा. केल्यानंतर टाईपमध्ये गुड्स सिलेक्ट करा. गुड्स असेल किंवा सर्व्हिसचा पार्ट असेल तर तुम्ही सर्व्हिस सिलेक्ट केल्यानंतर सॅक कोड टाकायला लागतो आणि गुड्स सिलेक्ट केल्यानंतर HSN कोड टाकतो. त्यासाठी गुड्स सिलेक्ट केल्यानंतर GST सिलेक्ट करणार. आउटपुट का सिलेक्ट करतो तर या पार्टला आपण आउट करतो त्यासाठी आउटपुट सिलेक्ट करतो आणि HSN कोड टाकू शकतो. जसं की 84 मी HSN कोड टाकला. यानंतर स्टॉक युनिट ज्यात तुम्हाला स्टॉक करायचे असेल, समजा मला हे KG मध्ये स्टॉक करायचे आहे मटेरियल तर मी KG सिलेक्ट करेल. मला परचेस युनिट पण KG मध्ये पाहिजे तर मी ते सुद्धा KG मध्ये करू शकतो किंवा ग्राम मध्ये करू शकतो. यानंतर सेव्ह करणार. सेव्ह झाला. रेकॉर्ड सेव्ह झाल्यानंतर मी सेल्स ऑर्डर सर्च करणार. सेल्स ऑर्डर सर्च बारमधून सेल्स ऑर्डर ओपन केल्यानंतर सेल्स ऑर्डरचा फॉर्म ओपन होईल. सेल्स ऑर्डरचा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला इनव्हॉइस टाईप सिलेक्ट करत आहे. इनव्हॉइस टाईप सिलेक्ट करणार डोमेस्टिक आहे का एक्सपोर्ट आहे. तर यामध्ये मोस्ट ऑफ द डोमेस्टिक सिलेक्ट करतो आपण कारण डोमेस्टिक असतात. काहींचे एक्सपोर्ट सुद्धा असू शकतात. यानंतर कस्टमर नेम सिलेक्ट करणार. मी कस्टमर नेम सिलेक्ट केले. कस्टमर नेम सिलेक्ट केल्यानंतर त्याचा कस्टमर मास्टरमधील डेटा ऑटोमॅटिकली फिल होईल. यानंतर कस्टमर PO नंबर टाकणार. ही माझी कस्टमर PO नंबर टाकल्यानंतर OAचा सिरीज नंबर तयार होईल. तो कसा होणार डी मीन्स डोमेस्टिक 2024चा त्यानंतर एक नंबरचं इनव्हॉइस आणि माझा कस्टमर PO नंबर अशी ही सिरीज पडेल. त्यानंतर मी ट्रान्सपोर्टर सिलेक्ट करणार. ट्रान्सपोर्टर नंतर फ्रेट टाईप म्हणजे पेमेंट कसं होणार त्या ट्रान्सपोर्टरचं ते सिलेक्ट करणार. SO टाईप विथ मटेरियल आणि लेबर मटेरियल. विथ मटेरियल म्हणजे मटेरियल सुद्धा आपणच सिलेक्ट करतो आणि फिनिश गुड सुद्धा आपणच क्रिएट करतो. त्यासाठी आपण विथ मटेरियल सिलेक्ट करतो आणि लेबर इनवर्ड म्हणजे कस्टमर आपल्याला मटेरियल प्रोव्हाइड करतो आणि आपण त्याला फिनिश गुड बनवून देतो. सध्या मी विथ मटेरियल जाणार. विथ मटेरियल गेल्यानंतर इम्पोर्ट टाईपमध्ये मॅन्युअल सिलेक्ट करा. मॅन्युअल सिलेक्ट केलं त्यानंतर इथं ऑथराइज बायचं बटन दिसेल. ते ऑथराइज बायचं बटन क्लिक केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. यानंतर मी वरील विंडो या पट्टीवर क्लिक करून क्लोज करेल. क्लोज केल्यानंतर मला सेल्स ऑर्डर डिटेल्स नावाचे बटन दिसेल. यात मी प्लस बटनावर क्लिक केल्यानंतर मला इथे पार्ट कोड टाकायला येईल. पार्ट कोड काय टाकणार मी जो की FGचा सेल्स होता तो ब्रॅकेट टाकला. पार्ट नेम सिलेक्ट केल्यानंतर तो तुमचे ऑटोमॅटिकली डिटेल्स पार्ट मास्टर आयटम मास्टरमधून फिल करेल. जसं की HSN कोड झाला, ग्रुप झालं, सब ग्रुप झालं. सगळ्या गोष्टी फिल करायची गरज नाही. तो ऑटोमॅटिकली आयटम मास्टरमधून घेईल. आता मी सेल्स ऑर्डर क्वांटिटी टाकली 100. 100 टाकल्यानंतर युनिट ऑफ मेजरमेंट काय आहे KG. रेट टाकला. 120चं रेट घेतलंय. रेट घेतल्यानंतर बाकीचे कॅल्क्युलेशन तो ऑटोमॅटिकली क्रिएट करेल. पण यात क्रिएट प्रोडक्शन ऑर्डर नावाचे जे चेकबॉक्स आहे ते क्लिक केल्यानंतर ती ऑर्डर प्रोडक्शनला जाते. पण मी जर त्याला क्लिक केले नाही तर ती डायरेक्ट मला इनव्हॉइस बनवता येऊ शकतो त्याचा. यानंतर मी सेव्ह करणार. ऑर्डर सेव्ह झाली.
आता मी प्रोडक्शन ऑर्डर न बनवता सरळ इनव्हॉइस क्वांटिटी ऑथराईज करेल, जसं की डिस्पॅच प्लॅन. इनव्हॉइस क्वांटिटी ऑथराईज सर्च केल्यानंतर हा असा फॉर्म तुम्हाला ओपन होईल. ओपन झाल्यानंतर मी कंट्रोल बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला जे पण कस्टमरचे इनव्हॉइस क्वांटिटी ऑथरायझेशन डिस्पॅच प्लॅन बनवायचं आहे ते सर्व इथे येतील. जसं की सेल्स ऑर्डर आपण भारत फोर्ज लिमिटेडनी बनवली होती, तर मी एक कस्टमर म्हणून त्याला सिलेक्ट करेल. सिलेक्ट केल्यानंतर जी आपण सेल्स ऑर्डर बनवली आहे तर ती तुम्हाला इथे पाहायला भेटेल, D24-1-8564. ह्यावर क्लिक केल्यानंतर मी गेट डिटेल बटनावर क्लिक करेल. गेट डिटेल बटनावर क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिकली सर्व डेटा फिल होईल. यानंतर इनव्हॉइस क्वांटिटी ऑथरायझेशन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल सर्व FG माझं ब्रॅकेट, पार्ट नेम आहे, ब्रॅकेट, इनव्हॉइस क्वांटिटी आहे आणि क्वांटिटी 100 आहे. स्टॉक क्वांटिटी 0 आहे. स्टॉक क्वांटिटी 0 आहे, मग मला याचे सेल बिल बनवता येणार नाही. त्यासाठी मी काय करणार, स्टॉक आधी ऍड करणार. आता तो स्टॉक कसा ऍड करायचा, तर ओपनिंग स्टॉक नावाची एक विंडो आहे, ज्यात आपण ओपनिंग स्टॉक मास्टर, या ओपनिंग स्टॉक मास्टर मध्ये मी पार्ट नेम टाकणार, ब्रॅकेट टाकल्यानंतर तो ऑटोमॅटिकली माझा पार्ट कोड घेऊन येईल, स्टॉक युनिट घेऊन येईल आणि परचेस युनिट घेईल. त्यानंतर ओपनिंग स्टॉक मध्ये मी क्वांटिटी टाकणार 100. सेव्ह केल्यानंतर हा स्टॉक मला रिपोर्टमध्ये किंवा स्टॉकमध्ये पाहायला भेटेल. ते कसे पाहायचे, तर 40 करंट स्टॉक नावाची एक विंडो आहे. या विंडोमध्ये तुम्हाला FGचा एकच पार्ट पाहायला भेटेल. हे बघा, FG फिनिश गुड, FG001 पार्ट कोड आला, ब्रॅकेट आणि स्टॉक क्वांटिटी 100 युनिट KG. आता मी इनव्हॉइस क्वांटिटी ऑथरायझेशन मध्ये न्यू करून पुन्हा फिल करेल. भारत फोर्स सिलेक्ट करेल. त्यानंतर मी माझा सेल्स इनव्हॉइस नंबर सिलेक्ट करेल. त्यानंतर मी हे पहा, इथे स्टॉक क्वांटिटी आता 0 आहे आणि इनव्हॉइस क्वांटिटी मला 100ची करायची अवेलेबल आहे. तर ऑथराईज किती करू शकतो मी, याला 50, 100 किंवा पार्शली करू शकतो ऑथराईज. तर मी 100ची पूर्ण क्वांटिटी ऑथराईज करायची आहे. क्लिक केल्यानंतर मी फक्त क्वांटिटी टाकून याला सेव्ह करेल. रेकॉर्ड सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, जस्ट नाव इनव्हॉइस नंबर 1 क्रिएटेड सक्सेसफुली, वॉन्ट टू क्रिएट सेल्स इनव्हॉइस. आता जर तुम्हाला डायरेक्ट या विंडोमधून सेल्स इनव्हॉइस क्रिएट करायचे असेल तरी करू शकता, किंवा सेल्स बिल जनरेशन नावाची विंडो आहे, तर सर्च करून तुम्ही तिथे जाऊ शकता. इथे सेल बिल जनरेशन विंडो ओपन झाल्यानंतर इनव्हॉइस टाईप मध्ये सिलेक्ट करणार इनव्हॉइस क्वांटिटी ऑथरायझेशन. इनव्हॉइस क्वांटिटी ऑथरायझेशन का, तर इनव्हॉइस क्वांटिटी ऑथरायझेशन मध्ये जस्ट ती क्वांटिटी ऑथराईज केलेली आहे, त्यासाठी इनव्हॉइस क्वांटिटी ऑथरायझेशन सिलेक्ट करणार. आणि त्यानंतर पार्टी नेम मध्ये मला तोच कस्टमर दिसेल ज्याची मी इनव्हॉइस क्वांटिटी ऑथराईज केलेली आहे. मग भारत फोर्स सिलेक्ट करणार आणि डॉक नंबर म्हणजे क्वांटिटी ऑथरायझेशनचा नंबर, मग मी तो सिलेक्ट करणार आणि माझे ऑटोमॅटिकली फील्ड डिटेल होतील सर्व, जसं की इनव्हॉइस डिटेल सर्व फिल झाले. यानंतर मी अकाउंट लेजर सिलेक्ट करेल, जसं की मला बँक चार्जेस वगैरे काही करू शकतो ॲड. यानंतर सेल बिल रेफरन्स डिटेल्समध्ये हे का सिलेक्ट करायचे, सेल बिल रेफरन्स डिटेल, कारण अकाउंट ॲड केल्यानंतर तिथे या रेफरन्सनुसार ऑल सिरीज तुम्हाला तिथे बघायला भेटेल. आता मी इथे न्यू रेफरन्स करेल. अमाऊंट ऑटोमॅटिकली घेतल्यानंतर मी सेव्ह करेल. सेव्ह झाल्यानंतर हे इनव्हॉइस डिस्पॅचसाठी रेडी झाले. तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्ह्यू ऑल रेकॉर्ड मधून त्या रेकॉर्डला ओपन करू शकता.
ओपन केल्यानंतर इथे प्रिंट बटनावर क्लिक केल्यास तुम्हाला ती प्रिंट पाहायला भेटेल. हे आपण बनवलेले सध्या इनवॉइस आहे. तर चेक करू शकता तुम्ही ब्रॅकेट FG001 त्याची अमाऊंट GST कॅल्क्युलेशन करून तुम्हाला असे इनवॉइस भेटेल. यानंतर कस्टमरकडून पेमेंट घेणे आहे. तर त्यासाठी या ड्रॉपडाऊनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकाउंट्स नावाचे मॉड्यूल दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे रिसिप्ट मल्टीमोड वाउचर रिसिप्ट मल्टीमोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे कस्टमरचे पेमेंट ॲड करता येईल. ही तुमची सिरीज पडेल. त्यानंतर रेफरन्स नंबर टाकतो 1 किंवा नेक्स्ट टाइम तो तुम्हाला 1 ऑलरेडी लास्ट रेफरन्स वॉज 1 दाखवेल आणि तुम्हाला त्याच्या पुढचा सिरीज नंबर टाकायचा. यानंतर मी प्लस बटनावर क्लिक केल्यानंतर इथे टाईप पार्टी सिलेक्ट करणार. पार्टी सिलेक्ट केल्यानंतर मला इथे ती पार्टी सिलेक्ट करायची ज्याचं सेल बिल बनवले आहे. तर सेल बिल मध्ये बनवल्यानंतर हे बघा भारत फोर्स ही आपली पार्टी आहे. मग वाउचर रिसिप्ट मध्ये मी जाणार भारत फोर्स लिमिटेड सिलेक्ट केल्यानंतर क्लोजिंग बॅलन्स दाखवेल 14,160 जो की सेल बिल जनरेशन मध्ये बिल बनवले आहे. चेक करू शकता 16,160. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे. जेवढ्या अमाऊंटचे पेमेंट घ्यायचे. यानंतर रेफरन्स डिटेल्स बटनावर क्लिक केल्यानंतर एक न्यू विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट टाईप सिलेक्ट करायचे. पेमेंट टाईप अगेन्स्ट रेफरन्स म्हणायची. तर अगेन्स्ट रेफरन्स म्हटल्यानंतर रेफरन्स ID येईल तुम्हाला सेल बिलचा नंबर. यावर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला अमाऊंट टाकायला सांगेल. ही अमाऊंट मला कस्टमरकडून घेणे आहे. सेव्ह केल्यानंतर तो कस्टमरचं लेजर चेक करणार. त्याच्या आधी कस्टमरकडून आलेले पेमेंट हे आपण एका बँकेच्या अकाउंटमध्ये घेणार किंवा कॅश घेणार. त्यासाठी कशी एंट्री करायची ते बघू. तर सेकंड टॅब ओपन करायचा. त्यामध्ये बँक आणि कॅश सिलेक्ट करणार. यामध्ये अकाउंट नेम सिलेक्ट करणार. सपोज मी ICICI बँक लिमिटेड सर्च केलं. यामध्ये क्लोजिंग बॅलन्स माझा सध्या 0 आहे. आता मला इथे या अकाउंटला हे पेमेंट ट्रान्सफर करायचे आहे. तर 14,160 क्लिक केल्यानंतर चेक डिटेल्स दाखवेल आणि इथे तुम्हाला दिसेल रिसिव्ड फ्रॉम टाईप अमाऊंट आणि इन्स्ट्रुमेंट नंबर कसं रिसीव्ह झाले ते तुम्हाला टाकायचे आहे. रिसिव्ड फ्रॉम भारत फोर्स लिमिटेड टाईप NEFT अमाऊंट इन्स्ट्रुमेंट नंबर टाकला. यानंतर इन्स्ट्रुमेंट डेट सिलेक्ट केली आणि सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह होईल ते. यानंतर मी सेव्ह करेल या रेकॉर्डला आणि आपण आता लेजर पाहूया. तर कोणतेही लेजर पाहण्यासाठी अकाउंट लेजर विथ नरेशन अकाउंट लेजर विथ नरेशन नावाची एक न्यू विंडो आहे. यामध्ये मी अकाउंट नेम सिलेक्ट करणार. भारत फोर्सचं मला चेक करायचं आहे. यानंतर इयर सिलेक्ट करेल. फायनान्शियल इयर सिलेक्ट करेल. इयर सिलेक्ट केल्यानंतर मला इथे केव्हापासून केव्हापर्यंत ते लेजर पाहिजे आहे हे चेक करावं लागेल आणि यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करणार. अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे लेजर पाहायला भेटेल जे की या इनवॉइसच्या अगेन्स्ट डेबिट झालंय 1416 आणि क्रेडिट झाले या अकाउंटला ICICI बँकेला क्रेडिट झाले आणि कस्टमरच्या लेजरमधून ते डेबिट झाले. यानंतर ICICI बँकेचं लेजर पाहू. तर रिसेट करायचं. रिसेट मेन फिल्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकाउंट नेम सिलेक्ट करायचे आहे. बँक सिलेक्ट केली.
फायनान्शियल इयर सिलेक्ट केले, त्यानंतर डेट सिलेक्ट केली, कोणत्या रेंजमध्ये मला चेक करायचे आहे आणि अप्लाय बटन म्हणल्यावर अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर मला पर्टिक्युलर भारत फोर्ज लिमिटेडकडून 14,160 रुपये डेबिट झाले आहे. तर माझा करंट बॅलन्स दाखवेल तुम्हाला 14,160. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फिनिश गुड दिल्यानंतर अकाउंटचे लेजर सुद्धा ट्रॅक करू शकता.